घ्या. पहिला सामना आपल्या भेटीला आलाय आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये जे दोन संघ आपल्याला इथे खेळ करताना दिसणार आहेत त्यापैकी पहिला संघ असणार आहे तो जय अहिल्या आणि त्यांच्या समोर स्वामी समर्थ असे दोन संघ आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला होता स्वामी समर्थ संघानेच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम जय अहिल्या या संघाला. सो वेळ थोडा जास्त झालाय त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे फलंदाज आपण सुद्धा लवकर वेळेचे महत्त्व समजून मॅचला सुरू करायचंय. दोन्हीचे 12th मॅन इथे जॉईन झालेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला गणेश माने वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर आणि त्याच्या साथीनं अभिजित खर्जे. अभिजित खर्जे नॉन स्ट्राईक हँडला, स्ट्राईक हँडला गणेश माने यांना आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर मयूर. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आला आणि पहिला चेंडू डीव्हीपीएलचा लेफ्ट आर्म द विकेट. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे झेलखाली आणि झेल सुटलाय. पहिला चेंडूवरती निराशा हाती लागते मयूरच्या कारण ज्या प्रकारे शॉर्ट आर्म पूल काढण्याचा प्रयत्न गणेश मानेने केला त्या चेंडूला मात्र गॅदर करत असताना अडचण निर्माण झाली आणि चेंडू दादीला दान झालाय. झेल सुटतोय आणि झेल सुटल्या कारणाने एक धावून पूर्ण केली जाते. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणराला वंदन करून आई ज्योतानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेला सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण आलेलो आहोत नारंगीच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती ज्या मैदानावरती अनेक खेळाडू आपला खेळ साकारण्यासाठी आतुर असतात आणि इथे धावचीची संधी एकचं रूपांतर दोन मध्ये नाही होणार. हातामधून चेंडू निसटला होता आणि अभिने मात्र तिथे कॉल दिला होता आणि बाकी सर्व काम गणेश मानेने केलंय. गणेश मानेचा झेल सोडणं किती त्रासदायक आहे हे माहीत आहे गोलंदाजाला आणि त्या गोलंदाजाला माहीत असल्या कारणाने त्याचा तो आक्रोश पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला होता आणि त्याच कारणास्तव त्यानंतरचे चेंडू तितक्याच वेगाने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून झालाय. दोन चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ. 5 चेंडूंचं षटक असणार आहे. याची नोंद घ्या. कट करण्याचा प्रयत्न चेंडू निघून चाललाय. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षकामध्ये तैनात आहे. चेंडूला अडवतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. बघा साईड विकेटवरती हा खेळ रंगतोय. याचा अर्थ असा आहे की डावखुऱ्या फलंदाजासाठी जे क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे आणि ते क्षेत्र मोठं असताना हा षटकार पार करणं तितकंसं सोपं नाहीये. परंतु गणेश माने असा खेळाडू आहे की त्या खेळाडूला ही बाउंड्री सुद्धा कधी कधी कमी पडते. यावेळेला शॉर्ट ऑफ फुल करण्याचा प्रयत्न वेगाने चेंडू निघून केलाय. गुडलेन स्पॉटवरून बाहेरच्या दिशेने निघत असताना निर्धाव चेंडूचे सांगता ते चांगला चेंडू मयूरच्या माध्यमातून हाताळला गेलाय. शेवटच्या अंतिम एक चेंडू आता शिल्लक असेल या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक वाडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर कावकोनाच्या बाजूने चुकता क्षेत्ररक्षक
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 3 बिनबाद टीम जय अहिल्या संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती यावेळेला येऊन सज्ज होतो. राईट मोहद विकेट. पहिला चेंडू गणेश माने याला बीट करतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. पहा पहिला सामना काय आहे. DVPL मध्ये खेळत असताना पहिला सामना तुम्हाला देणार आहे, निर्देशन देत असताना दिसणार आहे की या मैदानावरती किती धावा बनवाव्या, कशा प्रकारे बनवाव्या आणि त्या धावांद्वारे हेच दाखवायचंय. समोरच्या संघांना दाखवायचं नाही तर समोरचे संघ पाहणार आहेत की किती धावा इथे सोप्या आहेत आणि किती धावा अवघड आहेत, कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, कशा प्रकारे नाही. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे मागे निघून चाललाय. एक धाव त्यावेळेला धावपलकरती ऍड होताना दिसेल. पॉवर प्लेमध्ये तितकी पॉवर दिसलेली नाहीये जय अहिल्या संघाची. ना गणेश मानेच्या बॅटमधून मोठे ब्लास्ट झाले, नाही अभिजित खर्जेच्या बॅटमधून मोठे ब्लास्ट झालेत. परंतु मयूरचा तो कंट्रोल होता तो अतिशय वाखाणण्याजोगे होता आणि त्या मयूरच्या कंट्रोलवरच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना शंतनू आता नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा नारंगीच्या मैदानाच्या चारी बाजूने पाहायला मिळेल, कारण DVPL ही सुद्धा तितकीच आवडीची आणि लोकप्रिय स्पर्धा आहे. या मैदानावरती दरवर्षी आपण ही स्पर्धा ओहो बॅटची एज अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. विकेट येते. पहिला हादरा अभिगर्जे बाद. तर पहिली विकेट आली आहे. आमचे डीजे मास्टर थोडेसे बाहेर गेले त्यामुळे थोड्या वेळानंतर डीजे चालू होईल, परंतु त्या अगोदर इथे चांगली गोलंदाजी शंतनूची पाहायला मिळाली आहे. खर्जे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यामध्ये त्यांना तितकंसं यश मिळालं नाही. परंतु हे मैदान सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारे रिॲक्ट करतं हे मात्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण इतके वर्ष या मैदानावरती खेळतोय. मला वाटते 4 सीझन याच मैदानावरती झालेले आहेत. 4 नव्हे 3 सीझन. आणि ते 3 सीझन तुम्ही पाहत असतानाही सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी किती धावांसाठी पोषक आहे किंवा किती धावांपर्यंत नेऊन ठेवते, किती धावा चेसेबल असतात, किती धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, याचा विचार तुमच्या मनामध्ये, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तुमच्या प्लॅनमध्ये असणं गरजेचं होतं आणि तो मात्र इथे दिसत नाही आहे. मोठा फटका सातत्याने वारंवार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतात. नवीन फलंदाज नितीन सरगर मैदानाच्या दिशेने आला आणि पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्यासमोर वाईट चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज शंतनू करबी. एक चांगली संकल्पना. 5 चेंडूचं 1 षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर 3 षटकं जी आहेत ते मात्र विखरलेली असणार आहेत. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती जाताना दिसलेले नाही आहेत फलंदाज.
आदरणीय सन्मान्य प्रकाशजी आखाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. DVPL धनगर वसई प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास विनंती आहे, आपण टेबलच्या खाली जी काही VIP डायस बनवलाय तिथं आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अखेरकार पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 6. टीम जय अहिल्या या संघाच्या. आपण पाहतात ऐकतात धनगर वसई प्रीमियर लीग सीझन 5 आणि 5व्या सीझन मध्ये येत असताना जे 12 संघ पार्टिसिपेट करताना दिसणार आहेत त्यापैकी पहिला सामना आपण पाहतोय जय अहिल्या वर्सेस स्वामी समर्थ. त्यानंतर दुसरा सामना साई स्पोर्ट्स आटपाटी वर्सेस अनिकेत 11. त्यानंतर ग्रुप बी कडे म्हणजे ग्रुप बी मध्ये आल्यानंतर तिथे 4 संघ दिसतील, त्यामध्ये साहिल 11 रोहा वर्सेस दादा यडगे. त्यानंतर उर्वरित 2 संघ सूरज हिरवे FGT वर्सेस अर्जुन 11. आणि सी ग्रुपमध्ये एंटर केल्यानंतर वेदांत 11 वर्सेस वादळ ग्रुप आणि यंगस्टार CC वर्सेस संकल्प विजय प्रतिष्ठान अशा 12 संघांचा समावेश आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आणि त्यानंतर आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती काय मोठा पल्लाबूल केला जाईल का, अपेक्षा तर भरपूर आहेत. आणि हा आशेचा किरण आहे उजव्या फलंदाजासाठी. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या प्रकारे चेंडूला लेफ्ट केलंय त्याला पाहता वाईडचा इशारा पंचांकडून येतोय, म्हणजेच फ्री हिट कायम असेल. अतिरिक्त धाबा सुरुवातीला येतात 3ऱ्या षटकामध्ये आणि या येणाऱ्या धाबा काही प्रमाणात बल देतील. 8 धाबा आहेत आणि पुन्हा एकदा चेंडू लेफ्ट केला, जरूर एकदा धावून सुद्धा कंप्लीट केली जाते. आणि अजून एक वाईड +1 अशा 2 धाबा धावफलकामध्ये ॲड होतील. कालच या मैदानावरती भली मोठी स्पर्धा पार पडली. सकाळी 3:30 वाजले शेवटचा चेंडू पडायला आणि त्यानंतर बाकी सर्व बक्षीस वितरण आणि इतर बाबी पार पडून दिसल्या आणि म्हणून उशीर झाला. इथून सर्वांना जाताना आम्ही सुद्धा त्यामध्ये होतो आणि म्हणूनच सकाळी पंच म्हणा किंवा आमचे DJ मास्टर म्हणा त्यांना येण्यासाठी थोडासा विलंब होतो आणि त्याबद्दल समस्त आयोजन कमिटीची दिलगिरी व्यक्त केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गणेश पुन्हा एकदा बीट होतोय. गणेशला या मैदानावरती चांगली बॅटिंग करताना आम्ही या अगोदर पाहिलंय. मागील 3 सीझन जर आपण पाहिले तर गणेशने प्रभावित कामगिरी केली. मग ते ऑन साईडला मारलेले मोठमोठे षटकार असत किंवा संघाच्या हिताची ज्यावेळेला संघाला विजयाची गरज असताना केलेल्या त्या एका हाती फलंदाजीचा नजारा, या सर्व गोष्टींनी गणेशला वेगळी प्रसिद्धी झाली. आणि पुन्हा एकदा चार्ज झालाय गणेश. 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार, काऊ कोणाला भेटतोय. DVPL चौकार. चौदा धाबा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. ही सुरुवात आहे टीम जय अहिल्या संघाची. पहिले 2 षटके कोणत्या प्रकारे हात खोलू दिले नव्हते, परंतु अखेरकार गणेशला सूर गवसलाय. लोअर फुलटॉस डेप्थ करणाऱ्या चेंडूला बॅटवरती कन्वर्ट केलं लोअर फुलटॉसमध्ये आणि फेकून दिलं होतं कावकोणाच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 4 धावांची वर्डी लागली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं होतं, चेंडू मैदानाला गरंगळत निघून गेलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा बेगानं कंप्लीट केली होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. आणि 16 धावांवरती धावफलक जाऊन पोचले. प्रोत्साहन दिलं जाते, टाळ्या वाजवल्या जातात.
आवाज केला जातोय पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेला चेंडू गॅप मधून नाही, क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करेल, गॅदर केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा गणेश कंप्लीट करतायत आणि 18 भरती धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या 2 षटकांची कसरत भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय गणेश माने आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून. 18 या धाबा तितक्याशा छोट्या नाही आहेत. या धाबा सकाळच्या सत्रामध्ये तरी बनवणं तितकंसं सोपं राहणार नाही आणि म्हणूनच जितक्या धाबांना वेग दिला जाईल, जितक्या मोठ्या प्रमाणात धावा बनवल्या जातील, तितका ॲडव्हान्टेज तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये मिळेल. पुन्हा एकदा जडमध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय झालंय तर प्लेड ऑन झाला. यष्टी वाकवली गेली आहे, विकेट आली आहे आणि गणेश माने सारखा मोठा अडसर यावेळेला दूर केला जातोय स्वामी समर्थ या संघाच्या माध्यमातून. चला नितीन नवीन गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. 18 धाबा धावपलकावरती आहेत. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू गेला, मिडविकेट क्षेत्ररक्षक आहे, वेगाने तो येतो. तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना शांत रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे वापरली गेली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. हो, यावेळेला जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय नितीन. उजव्याष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि सध्याच्या प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये हा चेंडू जो आहे तो सर्वात सेफ मानला जातोय, कारण या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यात इतकं सोपं राहत नाही. एकतर तुम्ही लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवरती उभे असताना तिथून मात्र वाईड यॉर्करला फॉलो करण्यासाठी जाता, तोपर्यंत खूप सारा वेळ निघून जातो आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये. बॉलरच्या बॅक एंडला, बॅक साईडला चेंडू तिथे जातोय, जो डायरेक्ट हिट आणि अखेरकार विकेट आली आहे. झेल नाही मिळाला म्हणून काय झालं, धावचीच्या पण इकडे बाद करू, बाद झालाय. अजून एक हादरा टीम जय अहिल्या संघाला. गॉम चला यानंतर होणारी मॅच साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस वर्सेस अनिकेत 11. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल कॉमेंट्री बॉक्सच्या खाली होईल, त्यामुळे दोन्ही कर्णधार जे आहेत त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. मुंबई पोलीस कैलास कोळेकर ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांना किती चेंडू मिळू शकतात खेळण्यासाठी त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. ओहो, काय जबरदस्त गोलंदाजी. नितीनची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. ज्या प्रकारे त्यांनी चेंडू हाताळलेत, कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेलं नाहीये आणि एक धावून पूर्ण केली जाते.
आणि धाव पलकावरती 22 येऊन पोहोचल्यात. पहा बॅटिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू असून सुद्धा एकदम कमी करतोय आणि हे सुद्धा बॅड रोचक आहे. द पार्ट ऑफ जोक. शेवटचा अंतिम चेंडू लास्ट शफल फॉलोइंग स्ट्रिप खेळायचं होतं. प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू अडवला गेला. वेगानं फेकी झाली आहे. काय धावचीत मिळेल का? वन्स अगेन रन आउट. विकेट आली आहे. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 24चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम जय अहिल्या संघाच्या माध्यमातून टीम स्वामी समर्थ या संघासमोर. चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही कर्णधार आलेत का राहुल? साई स्पोर्ट्स आतपाटी एक्सप्रेस वर्सेस अनिकेत तिलेमन. कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर या. आलेत का दोन्ही कर्णधार? मित्र चला लवकर या. साई स्पोर्ट्स आतपाडी एक्सप्रेस अनिकेत इलेवन. सर्व संघांना विनंती आहे आपण लक्षात ठेवायचंय इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे त्यामुळे तुम्ही चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राहुल इरकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. नाणेफेक जिंकली आहे. राहुल टॉस कोणी जिंकला फक्त सांगायचं एकदा. राहुल टॉस
आटपाडी ना, आटपाडी एक्सप्रेस नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर हा अहवाल आहे टॉस का बॉस मधून आणि आता आपण जातोय मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्या षटकाची सुरुवात करण्यासाठी कैलास सज्ज होत आहेत. रोहित आणि शेखर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कैलास वर्सेस रोहित, रोहित वर्सेस कैलास हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अनेक खेळाडू म्हणजे विविध शासकीय कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते आज या DVPL म्हणजे धनगर वसई प्रीमियर लीग दरम्यान आपल्या समाजाप्रती असलेले आपला लगाव किंवा आपल्या संघाप्रती असलेला ते प्रेम, त्या सर्व गोष्टी या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यानं घेऊन आली आहे. दरवर्षी ही स्पर्धा लिलावादरम्यान खेळाडू विभागले जाताना दिसतात. यावेळेला प्रत्येकजण आपला संघ घेऊन आलाय आणि त्यामुळे हे एक वेगळं रूप आहे या DVPLचं. आणि असं असताना चला घाई करा, इतका वेळ नाही आपल्याकडे. जवळजवळ 2.5 मिनिटं झालाय, चेंडू हाताळलेला नाहीये. टाळ्यांच्या गजरात षटकाची सुरुवात. P1चं षटक, पहिला चेंडू, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिले लॉंग लेग, सीमारेखा पार, उत्तुंग दर्जेदार शानदार षटकार. लगातार 3 षटकाराला दीपक गोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. रिव्हर्सचा अटॅम्प्ट, स्विच हिट, चेंडू पुन्हा एकदा यावाल निघून गेला गलीच्या क्षेत्रामधून, सीमारेखा पार, चौकार. क्या बात. आणि एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की बारामतीवरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडू इथे दाखल होतोय. दाब आहे रोहित आणि का रोहित गाडवे का इथे इतक्या लांबून आल्यात आणि कशासाठी आल्यात किंवा का त्यांना इतक्या लांबून बोलावण्यात आलं त्याचं चांगलं उदाहरण पेश करत असताना लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. सामन्याला लवकर गवसणी घालण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वामी कृपा संघाच्या माध्यमातून. वन्स अगेन, वन मोर, वन अनादर सिक्सर. 6 धाबा, व्हाट अ शॉट. चला पुन्हा एकदा आणि स्विच हिट काढण्याचा प्रयत्न जडमध्ये हाताळला गेलाय. लावडा पेल पंचांकडे, पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारे पंचांवरती प्रभाव नाही या गोष्टीचा. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि चांगली सुरुवात होत असताना टीम स्वामी कृपा संघाची धावपल कधी धाबा 16-16. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी असेल या पॉवर प्लेच्या षटकामधील आणि पाठलाग कितीचा करायचा 24चा. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी साई स्पोर्ट्स आटपाडी संघ आणि अनिकेत 11 दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. तयार नाही, जशी मॅच संपेल आपण तसेच मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. 17 पहिलं षटक संपलंय. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फक्त 7. आणि स्वामी कृपाचे आमचे 12th मॅन गणेशजी गोरे या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य आलंय कारण संघ जिंकलाय, जिंकण्याच्या कगारवरती आहे. आणि का असू नये, प्रत्येक खेळाडू हाच विचार करत असतो की आपल्या संघाला विजय मिळावा. प्रत्येक संघाला वाटत असतं की प्रत्येक संघातील खेळाडूला वाटत असते की ती विजयी ट्रॉफी, विजय चषक चे आपल्या हातामध्ये यावं आणि संध्याकाळी त्याच्यावर एक फोटो काढण्याची संधी मिळावी. तोच जो फोटो आहे तो इंस्टा, FB, सोशल मीडियावरती अपलोड व्हावा आणि त्याच्यावरती भरघोस कमेंट याव्यात. कारण सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाला तिथे एक्सप्रेस व्हावंसं वाटतं.
अखेरकार येऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आनंद आलाय. काय आनंद आपल्या संघाला आनंद मिळवून देईल का, ब्रेक थ्रू मिळवून, किंवा म्हणून षटक वगैरे हाताळून. चेंडू मागे निघून गेलाय, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही, परंतु बॅक स्क्वेअरला क्षेत्ररक्षक वेगानं तिथं पोहोचतोय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. प्रभावित केलं रोहितने. रोहित गाढव्याने ज्या प्रकारे बॅटिंग केले त्या बॅटिंगला बघता असं वाटते की या स्पर्धेमध्ये एक वेगळं निर्देशन आणि वेगळा हेतू घेऊन तो इथे पोहोचलाय. नारंगीचं मैदान आज आम्हाला गाजवायचंय. नारंगीच्या मैदानावरती आज आपलं नाव आदराने घेण्यास भाग पाडायचंय DFL मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना. आणि याच प्रयत्नामध्ये त्याची ती बॅटिंग पहिल्या षटकामध्ये त्याने प्रदर्शित केली. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 6 चेंडू आणि 18 धाबांची वैयक्तिक खेळी रोहित गाढवेची. शेखर झोरे त्याला कशा प्रकारे साथ देतात यावरती नजर असणार आहे. पॉवर प्ले संपून सुद्धा अटॅकिंग फील्ड आहे. शॉट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, झेल, ओहो सुटलाय, झेल सुटलाय. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. पंचाने डेड बॉल घोषित केलाय. त्यामुळे ही धाव नाही, नाही चेंडू, पुन्हा तो चेंडू हाताळावा लागेल. बाचीच चेंडू मागे, फरार, सी मारेगा पार, चौकार, 4 धाबा. धावफलकात धाबा जर आपण पाहिला तर आता 22 वरती जाऊन पोहोचत आणि दोन चेंडूचा अजून खेळणे शिल्लक आहे. अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं राहुल इरकर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन कमिटीला. कारण काल सकाळी 5:30 वाजता इथलाच कार्यक्रम संपलाय आणि त्यानंतर सर्वजण घरी जाऊन पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 3 चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा झेल सुटलाय. घर फिरला की घराचे वासे सुद्धा फिरतात, मराठीमध्ये म्हण आहे आणि तेच चित्र आहे इथे. इतक्या वेगानं धाबा रोहितने बनवल्यात की तिथून मात्र परिस्थिती थोडीशी बिघडली आहे. आणि जे क्षेत्ररक्षक कधी झेल सोडत नाहीत त्यांच्या हाताला सुद्धा आता कुठे ना कुठेतरी भगदाड पडले. झेल सुटतायत आणि आता शेवटच्या आणि अंतिम धाबेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि शेवटच्या अंतिम चेंडू सुद्धा आहे. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. फसल्यानंतर येतोय डॉट. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 बिनबाद टीम स्वामी कृपा. येस सागर, दोन्ही संघ जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हायचे. 23 मॅच आपल्याला संपवायचे आणि हे आपल्यासाठी खूप मोठी टास्क आहे. उजव्या स्टेजच्या बाहेर वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, नो बॉल, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय स्वामी समर्थ या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. साई स्पोर्ट्स आटपाडी एक्सप्रेस फिल्डिंग लावून घ्या आणि त्याच्या समोर जो संघ खेळणार आहे त्याला विनंती आहे आपण 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. अनिकेत तिलेबन या संघाला.